अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या पश्चिमेकडे शेवगाव पासून 25 किलोमीटर अंतरावर असलेलं वाघोली हे गाव. या गावाचं ग्रामदैवत असलेल्या वाघेश्वरी देवीच्या नावावरून या गावाला वाघोली हे नाव पडलेलं. विद्या विनयन शोभते असे ब्रीद असलेल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेची स्थापना 3 मार्च 1949 सालची, म्हणजे जवळपास 77 वर्ष इतकी जुनी ही शाळा. काही वर्षांपूर्वी जीर्ण झालेल्या वर्गखोल्या आणि काटेरी झुडपांनी वेढलेला उदासवाना परिसर असं या शाळेचं स्वरूप होतं. विद्यार्थी संख्याही जेमतेमच, पण विकासाची दृष्टी, शिक्षणाबद्दल आस्था, ग्रामविकासाची तळमळ आणि शिक्षण म्हणजे समाज परिवर्तनाचं साधन समजणाऱ्या काही युवक ग्रामस्थांनी एकत्र येऊन 2017 साली या शाळेचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचा निश्चय केला आणि मग सुरू झाली लोकसहभागातून सकारात्मक ग्रामपरिवर्तनाची ही अनोखी यशोगाथा. सुयोग्य नियोजनाला कल्पकतेची जोड देत सुरू झाला गावची जिल्हा परिषद शाळा आदर्शवत करण्याच्या स्वप्नांचा पाठलाग. ध्येय कठीण होते, मार्ग अत्यंत खडतर होता, पण ग्रामस्थांची जिद्द दुर्दम्य होती. जवळपास 1 एकर इतक्या भव्य परिसर लाभलेल्या या शाळेचं रूपांतर काही दिवसातच अथक प्रयत्नातून जणू सुरवंटातून फुलपाखरात झालं. पेवर ब्लॉक बसवलेला अंतर्गत रस्ता, टुमदार आणि प्रशस्त इमारत, हिरवाईने नटलेला परिसर, सुशोभित वर्गखोल्या, ज्ञान देणाऱ्या बोलक्या बाह्यभिंती, सुसज्ज मैदाने, मुला मुलींसाठी वेगवेगळी स्वच्छतागृहे, अशी एकाहून एक सरस असलेली कामे, लोकसहभाग, लोकवर्गणी आणि श्रमदान या त्रिसूत्रीच्या माध्यमातून पूर्णत्वास आली. शाळेच्या ग्रामपंचायतीचा या शाळेच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा आहे. मी 3 वर्ष झाले वाघोली गावची सरपंच आहे. आमची जिल्हा परिषद शाळा गुणवत्ता आणि भौतिक सुविधांनी जिल्ह्यात 1 नंबर शाळा आहे. ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांचं ह्या शाळेसाठी नेहमीच सहकार्य असतं. येणाऱ्या काळात ग्रामपंचायतकडून ह्या शाळेसाठी आणखीन सुविधा उपलब्ध करून देता येतील. या शाळेच्या परिसरात जवळपास 300 विविध फळझाडे आणि फुलझाडे आहेत. ही सर्व फळझाडे सेंद्रिय पद्धतीने जोपासलेली आहेत. या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोलीमध्ये ही अतिशय सुंदर अशी फळबाग दिसते. तर ही कशामधनं डेव्हलप केली आपण? ह्या शाळेमध्ये आम्ही सुरुवातीला भारत फोर्स कंपनीकडं आणि सेवासंयोगकडं CSRची मागणी केली. त्यांचा CSR मिळाला. त्या CSRच्या माध्यमातून आणि उर्वरित काम लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून उभं राहिलं. असे लोकांनी स्वतः येऊन या झाडांचे खड्डे खांदले, झाडं लावली. त्याच्यानंतर तो मेंटेनन्स पण लोकांच्या श्रमदानातून झाला. आणि इथं वेगवेगळ्या प्रकारची फळं दिसत आहेत. तर कोणकोणत्या प्रकारची फळझाडं आहेत इथे? पेरू, सीताफळ, जांभळ, संत्री, मोसंबी, फणस, रामफळ, सीताफळ, चक्कू, नारळ, हे सगळ्या प्रकारचे फळझाडं या शाळेच्या प्रांगणामध्ये आहेत. 100% गाईच्या गोमूत्रापासून बनवलेलेच घनजीवामृत आणि ते आम्ही वापरले. हे पहा, अशा स्वरूपाचं एकदम सुंदर असे असं तुम्हाला वरतीच त्याचे गांडूळ पाहायला मिळतील. हे देशी गांडूळ आहे. ही गांडूळ आपण बघू शकतो. या शाळेने विद्यार्थ्यांना पर्यावरण जतनाचा वसा आणि वारसा किती छान पद्धतीने दिला. माझं नाव दिव्या, हे माझं झाड आहे, मी या झाडाची काळजी घेतो. माझे नाव राजा आहे, हे माझे झाड आहे, मी या झाडाची काळजी घेतो. ही झाडं आमची आहेत, आम्ही या झाडांची काळजी घेतो. आम्ही सर्व या झाडांची फळे खातो. हा शाळेचा अतिशय सुंदर असा गांडूळ खत प्रकल्प आहे. आमच्या शाळेच्या वैभवामधला एक वैभवशाली प्रकल्प म्हणायला हरकत नाही, कारण की तो विषय जरी छोटा असला
तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे. इतकी विपुल आणि वैविध्यपूर्ण वृक्षसंपदा आणि जैवविविधता जोपासणारी राज्यातील कदाचित ही एकमेव जिल्हा परिषद शाळा असावी. या शाळेला नेहमीच ध्येयवादी, समर्पित आणि उत्साही शिक्षक लाभले असून त्यांच्या परिश्रमांचा या शाळेच्या विकासामध्ये अत्यंत मोलाचा वाटा आहे. काल सुसंगत बदल स्वीकारत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या शाळेतील शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी उत्तम परंपरा जोपासत आधुनिकतेची ही वाट स्वीकारली असून डिजिटल वर्गखोल्या, अध्यापनामध्ये संगणकाचा वापर, इंटरॅक्टिव्ह पॅनल अशा गोष्टी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. शाळेला 4 संगणक आणि 1 इंटरॅक्टिव्ह पॅनल तसेच पिण्याचे शुद्ध पाणी विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी आरो सिस्टीम अशा बाबी लोकवर्गणीतून प्राप्त झालेल्या आहेत. मधल्या सुट्टीत मुलांना जेवणासाठी इथे चक्क डायनिंग टेबल्स उपलब्ध असून त्या सभोवती महापुरुषांची चित्रयुक्त माहिती, जिल्ह्याचा भौगोलिक वारसा, स्वच्छतेचे महत्त्व आणि मुलांच्या तणासोबतच त्यांच्या मनाचे उत्तम पोषण करणारी माहिती देणारे विविध फलक लावलेले दिसतात. जिल्हा परिषद केंद्र शाळा वाघोली या शाळेची 2017 साली आम्ही लोकसहभाग व श्रमदान या चळवळीतून शाळेची सुधारणा करायचं ठरवलं. जिल्हा परिषद केंद्र शाळेमधले आणि वस्ती शाळेवरचे सगळे शिक्षक आणि आम्ही ग्रामस्थ मिळून वाबळेवाडी शाळेला, वारेगुरुजींच्या शाळेला भेट द्यायला गेलो. ती शाळा पाहिल्यानंतर एक मनामध्ये आत्मविश्वास तयार झाला की आपणही आपली शाळा निश्चित स्वरूपात अतिशय चांगल्या स्वरूपाची करू शकतो. मग त्यानंतर आम्हाला भारत फोर्स कंपनीच्या माध्यमातून, सेवा सहयोगच्या माध्यमातून, सेवा इंटरनॅशनलच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचा काही CSR मिळाला. मग आम्ही लोकांमध्ये जाऊन तो लोकसहभागाची संकल्पना मांडली. मला असं वाटतंय की जवळपास 2 लाख रुपयाचा लोकसहभाग आमचा त्यावेळेला जमा झाला. सलग 2 वर्ष आम्ही त्या शाळेच्या ह्या पटांगणामध्ये दर रविवारी श्रमदान करायचो. मग वेगवेगळे कामं मोठ्या प्रमाणात गावात जे उभा राहिलेत त्या कामाची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थानं ह्या शाळेच्या श्रमदानातून आणि लोकसहभागातून झाली. शाळेचा हा कायापालट कसा घडत गेला ते ऐकणं शिक्षण क्षेत्रासाठी आस्था बाळगणाऱ्या अनेकांना स्फूर्तिदायी ठरू शकेल. कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शालेय गुणवत्ता अशा सर्वच क्षेत्रात शाळेची होत असलेली उत्तरोत्तर प्रगती कौतुकास्पद आहे. सोबतच मुलांना स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा आणि बचतीचाही संस्कार या शाळेत आवर्जून दिला जातो. मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष. आमचा असा मानस आहे की खेड्यामधून जे मुलं शहरात शिकण्यासाठी जातात, वाघोली शाळा अशी बनवायची की शहरामधील मुलं या शाळेत शिकण्यासाठी आली पाहिजे. ही आमच्या शाळेची परसबाग आहे आणि या परसबागेमध्येच जे भाजीपाला पिकवला जातोय, पालक असेल, मुळा असेल, मिरची आहे, टोमॅटो आहे, वांगी आहेत, याचा वापरच आम्ही शालेय पोषण आहारामध्ये करतो. आणि आमचा शालेय पोषण आहार जो आहे तर तो शाळेमध्येच असलेला बायोगॅस प्रकल्प जो आहे त्या बायोगॅसवर, गोबर गॅसवर आम्ही तो शालेय पोषण आहार शिजवला जातो. फुलपाखरू उद्यान हा या शाळेचा अनोखा उपक्रम एकमेवाद्वितीय असून जैवविविधता जोपासणारा हा उपक्रम थेट साने गुरुजींच्या संवेदनशीलतेची आठवण करून देणार आहे. फुलपाखरू उद्यान हा आमच्या शाळेतील एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. या फुलपाखरू उद्यानामध्ये आम्ही अनेक प्रकारची फुलझाडे लावलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं पण आमच्या शाळेमध्ये दिवसभर बागडताना दिसतात. हे बघा, हे सुंदर फुलपाखरू आलेलं आहे. ग्रामस्थांचे परिश्रम, शिक्षकांचे समर्पण, पालक आणि विद्यार्थ्यांची साथसंगत यांची फलश्रुती म्हणजे या शाळेला आजवर
मिळालेले तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवरील विविध पुरस्कार. जिल्हा परिषद केंद्र शाळा वाघोली ही द्विशिक्षकी शाळा आहे. या शाळेमध्ये 1 ते 4 वर्ग भरतात. या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 4थी मध्ये 14 मुली व 28 मुले शिक्षण घेतात. वाघोली गावाबरोबरच आसपासच्या इतर गावातील ही मुले इथे शिक्षण घेण्यासाठी येतात. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आपल्या शाळेस जिल्हा स्तरावर सन 2023-24 या साली प्रथम क्रमांकाचं 11 लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे. या रकमेचा उपयोग विद्यार्थी हितासाठी केला जात आहे. या शाळेस उपक्रमशील शाळा, उत्कृष्ट शाळा असे अनेक प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा व राज्य स्तरावर झळकत आहेत. असू दे पायी शृंखला माझ्या, मी गीत गतीचे गाईन, असा दुर्दम्य आशावाद जागवत शेतकरी, कष्टकरी, मजूर आणि अभावग्रस्तांची लेकरे घडवणारे शिक्षक आणि जिल्हा परिषद शाळा या महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने धमन्या असून हीच पुरोगामी प्रागतिक महाराष्ट्राची प्रकाशदायी ऊर्जा बेटे आहे. याच ऊर्जा बेटामधील एक महत्त्वाचं बेट आणि ऊर्जादायी शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाघोली.